नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. खूप छान-छान तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि खूप सुंदर तुम्ही लिहिता खरंच. तुम्ही म्हणाल की आता नेहमीचंच आहे प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला असं हे काय असतं की धन्यवाद वगैरे सगळं. पण खरं सांगू हे मनापासून निघालेले शब्द असतात आणि धन्यवाद केल्याशिवाय मी माझ्या व्हिडिओची सुरुवातसुद्धा नाही करू शकत. कारण की जे पण आपलं चॅनल आहे की नाही आत्ता म्हणजे जेवढे पण सबस्क्रायबर्स आपल्या चॅनलचे आहेत ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहेत. त्याच्यामुळे मला हे ग्रेटफुल राहावंच लागतं. आणि जरी हे कोणी सांगायची गरज पण आपल्याला लागत नाही खरं तर. माझ्या चॅनलवरती ना कोणताच व्हिडिओ मी कुठेही शेअर केलेला नाही आणि तरीही तो आपोआपच तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही त्याला एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर ह्या गोष्टीचे जर धन्यवाद नाही केले तर मग काहीच उपयोग नाही, असं मला सतत वाटतं. आणि मुळात जे चॅनल आहे ते तुमच्यामुळे आहे एवढं ग्रो झालेलं, तर मग तुमचे आभार तर मानलेच पाहिजेत. त्याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला धन्यवाद म्हणत असते. आणि खरं सांगू का, जेव्हा माझं चॅनल नव्हतं, म्हणजे फक्त इतरांचे व्हिडिओ पाहायचे ना मी, तेव्हा मी सुद्धा एखादा व्हिडिओ मला आवडला, तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट लिहायची. खूप छान किंवा मनापासून जे मला फील व्हायचं ना, ते मी ती कमेंट बॉक्समध्ये लिहायची. खरं तर आत्ता मला असं जाणवतंय, की आपण म्हणतो ना, जे आपण देतो ते आपल्याला रिटर्न मिळतं म्हणून. त्या नियमाप्रमाणेच अगदी ज्या पण मला कमेंट येतात की नाही, ते आपण केलेलं एक चांगलंच काम असतं. म्हणजे मी तेव्हा कोणाला तरी ॲप्रिशिएट करायची. एखादी कमेंट म्हणजे खूपच मोठं ॲप्रिसिएशन असतं. खरं तर एक व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप कष्ट लागतात, खूप वेळ जातो आणि वेळ काढून या गोष्टी कराव्या लागतात सगळ्या. तर त्याच्यामुळे आपल्याला जर ह्या एवढ्या ह्या कामासाठी जर कोणी ॲप्रिशिएट केलं की नाही, तर खरंच हे शब्द आणि जे पण व्हिडिओज बनवत असतील ना, त्यांना माझी ही गोष्ट अगदी तंतोतंत पटेल, की कमेंट म्हणजे एक अवॉर्ड कसा असतो तसं असतं ते. म्हणजे खूप मोठं ॲप्रिसिएशन असतं आणि म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुमचे सगळ्यांचे ह्याच्यासाठीच धन्यवाद करत असते. आणि तुम्ही कितीही कंटाळलात ह्या वाक्याला माझ्या सुरुवातीच्या, तरीही ते अगदी शेवटपर्यंत राहणारच आहे, कारण ते मनापासून निघालेले शब्द आहेत. तर बघा, बोलता-बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे. आजची रांगोळी अतिशय सोपी आहे. मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केली आहे. मला अगदी जमले, म्हणजे तुम्हालाही जमणारच आहे. तर नक्की ट्राय करा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड